गो रिच प्रॉम. आता गो रिच म्हणजे काय? गो म्हणजे काय? गोमाता, सगळ्यांनाच माहिती. म्हणून गो रिच म्हटलेलं आहे की ह्याच्यामध्ये शेणखताचा वापर केलेला आहे. आणि प्रॉम म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. वनस्पतीच्या पिकाच्या वाढीसाठी वेगवेगळ्या अन्न घटकांची गरज असते. तर 16 अन्न घटक पूर्वी म्हटलं जायचं की गरजेचे आहेत. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सल्फर, कॉपर, कॅल्शियम आणि इतर भरपूर सूक्ष्म अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य असं त्यांचं वर्गीकरण केलं जातं. तर हे 16 आहेत. आणि त्या व्यतिरिक्त आता अजून काही अन्नद्रव्य सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केले गेली आहेत, जसं की शून्य म्हणजे 46% फॉस्फरस त्याच्यामध्ये असायला हवा. त्याच्यावर लिहिलेलं असतं तसं. तर त्याच्यामध्ये आहे, पण तो प्रत्यक्ष झाडाला किती मिळतोय, आपल्या पिकाला किती मिळतोय, तेवढा सगळ्याचा सगळा मिळतो का? तर असं काही होत नाही. 46% मिळत नाही. किती मिळतो? तर आपण जे खत वापरतो त्याच्या 21%, 15 ते 20% इतकाच मिळत असतो. आधी तो 46%च आहे. त्याच्यातला 21% मिळणार आहे. म्हणजे किती मिळणार आहे बघा. आपण वापरतोय 100 किलो. पैसे किती दिले? 100 किलोसाठी. मिळतंय किती? तर आपण प्रत्यक्ष जर बघितलं तर 8 ते 9 किलो ह्याच्यापेक्षा जास्त मिळत नाही. आपण जो घातलाय 46%. बरं, त्याचे दुष्परिणाम काय काय आहेत याच्याबद्दल जागरूकता आपल्या मध्ये आलेली आहे. मगाशी प्रास्ताविकामध्ये सुद्धा सरांनी सांगितलं की किती आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे, काय काय होतंय. इतके गंभीर आजार होत आहेत या केमिकल्समुळे की आपल्याला सगळ्यांना आता रोगाचं प्रमाण वाढलंय माहितीये. दिव्यांग मुलं जन्माला येणं, अबॉर्शन्स होणं, हे सगळे काही या घातक केमिकल्समुळे होत आहेत जे आपण जमिनीत घालतोय. कारण जेव्हा आपण 8 ते 9% फॉस्फरस देतोय आणि बाकी सगळं काय आहे? 100 किलो मधलं 18 किलो नत्र, 46 किलो स्फुरद म्हटलंय. बाकी सगळं काय आहे? युरियामध्ये 46% नायट्रोजन लिहिलेलं असतं. बाकीचं उरलेलं काय आहे? हे सगळे फिलर मटेरियल्स जे वापरलेले असतात. मग ते माती आहे का अजून काय आहे? आणि मग ते आपल्या पिकामध्ये येतात. तर हे आपल्याला टाळायचं आहे. आपल्याला पूर्णपणे सेंद्रिय शेती करायची आहे. आणि मग सेंद्रिय शेती करायची आहे तर असे काही पर्याय पाहिजे. आजपर्यंत असा काही पर्याय नव्हता. पण आपण माहिती घेऊया की हे जे शेणखतामधले जे गुणधर्म आहेत, त्याच्यातलं सेंद्रिय कर्ब आहे, त्याच्यातलं नायट्रोजन आहे, त्याच्यामधले इतर जे अन्नद्रव्य आहेत, ती तर सगळी याच्यामध्ये येणारच आहेत. त्याच्याबरोबरच फॉस्फरस दिलेला आहे. जो लिहिलेला आहे त्याच्यावर कमीत कमी 8% फॉस्फरस असणार आहे त्याच्यामध्ये. पण सरांनीच मागे खूप वेळा मीटिंग मध्ये सांगितलेलं आहे. माझा आवाज येतोय का? येस मॅम, येतोय क्लिअर. मॅडम, येतोय. येतोय, येस. येस. ओके, कारण मीच इकडे दिसतेय मला दोन दोन. ओके. तर सरांनीच बरेचदा मीटिंग मध्ये सांगितलेलं आहे की 12 ते 13% ह्याच्यामध्ये फॉस्फरस आहे, जरी 8% लिहिलेला असला तरी सुद्धा. तर इतका फॉस्फरस आपल्याला ना एसएसपी मधून मिळत ना डीएपी मधून. आणखीन हा उपलब्ध कसा होतोय? तर ह्याच्यामध्ये फॉस्फरस सोर्स जो वापरला आहे तो रॉक फॉस्फेट त्याला म्हटलं जातं. रॉक फॉस्फेट हे सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणित केलेलं आहे. पण रॉक फॉस्फेट तसंच्या तसं वापरलं तर आपल्या पिकाला उपलब्ध फार उशिरा होईल, कारण त्याच्यावर सूक्ष्मजीवांची प्रक्रिया व्हायला लागते. आणि ते सूक्ष्मजीव दुर्दैवाने आपणच आपल्या जमिनी मधले अवशेष जाळतो तेव्हा त्याच्याबरोबर मरून गेलेत, किंवा आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब पुरेसा नसल्यामुळे सुद्धा ते उपलब्ध नाहीयेत. तर सूक्ष्मजीव नसल्यामुळे जो आपण फॉस्फरस जमिनीला देत असतो कुठल्याही प्रकारे, केमिकल असेल नाही तर रॉक फॉस्फेट असेल, तो दिला तर त्याचा तसाच्या तसा साका बनून जमिनीमध्ये राहतो. तो विरघळत नाही पाण्यामध्ये. आणि जो फॉस्फरस पाण्यात विरघळत नाही, ज्याचं फॉस्फेट बनत नाही, तो आपल्या पिकांना घेता येत नाही. साधी गोष्ट आहे. मग तो पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला सूक्ष्मजीव पण सोडायला लागतात.
तर त्या सूक्ष्मजीवांची प्रक्रिया आधीच याच्यावर केलेली आहे आणि अशा पद्धतीने प्रक्रिया केलेलं जे फॉस्फरस आहे, जो स्फुरद आहे, तो आपल्या गोरिच प्रॉम मध्ये दिलेला आहे. त्यामुळे जेवढी मात्रा लिहिलेली आहे तेवढा नक्कीच आपल्या पिकाला उपलब्ध स्वरूपात आहे. म्हणजे पिकांची मुळं ते शोषून घेऊ शकणार आहे. तो हळू कारण आपल्याला माहितीये ते ग्रॅन्युल्स च्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे. ते पाण्यामध्ये विरघळत जातात आणि मग त्याच्यातला फॉस्फरस हळू उपलब्ध होत जातो. तर अशा पद्धतीने हे आपलं जे बोरिज प्रॉम कसं काम करतं ह्याच्याबद्दल मी पहिली गोष्ट सांगितली. आता दुसरा प्रश्न येतो, की मग सगळीच सेंद्रिय खतं जी असतात ती महाग असतात. मग हे पण महाग असेल. मग आपणच विचार करा, की आपल्याला किती किमतीमध्ये मिळतं डी किंवा एस-एस-पी. आता ह्या वर्षी माझ्या माहितीतली किंमत आहे ती ₹1470 आम्ही आमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये विचारलं होतं, तर ₹1470 ला 1 बॅग होती. मग एक बॅग ती खरेदी करून त्याच्यातलं किती मिळणार आहे आणि ह्याच्यातून किती मिळणार आहे, ह्याची किंमत किती आहे? आपण डिस्ट्रिब्युटर आहात सगळे, आपल्याला माहिती आहे डी किती आहे, एम-आर-पी किती आहे आणि मग विष विकत घ्यायचंय का आपल्याला? नाही. एक तर स्वस्त पण आहे आणि जेवढ्या डी बॅग आपण घालतो, तेवढ्याच बॅग आपल्याला याच्या सुद्धा बोरिज प्रॉमच्या सुद्धा वापरायच्या आहे. अर्थातच हे दाणेदार आहे आणि ते जमिनीमध्ये जाणं आवश्यक आहे. कारण स्फुरदाची गरज पिकाला कधी असते? तर लागवड केली जाते. तेव्हा जी मुळं येत असतात, मुळांच्या वाढीसाठी लगेचच्या लगेच पिकाला स्फुरदाची गरज असते. म्हणून नेहमीच स्फुरद पहिल्यांदाच घातलं जातं. बेसल डोसमध्येच घातलं जातं. तर गो रिच प्रॉम सुद्धा आपल्याला तसंच घालायचंय. आपण जी शिफारस केलेली मात्रा आहे, ती किती आहे? तर कडधान्य असेल, भाजीपाला पिकं असतील आणि तृणधान्य पिकं त्याच्यासाठी 100 किलो एकरी द्यायचंय. ऊस आणि फळबागांसाठी 200 किलो एका एकराला घालायचंय बेसल डोस म्हणून. आणखीन जर का आंबा, चिक्कू यासारख्या जर का असतील, बागा असतील, तर आंब्याला साधारणपणे 5 किलो घाला एका झाडाला. अशा पद्धतीने आपल्याला बोरिज प्रॉम चा वापर जरूर केला पाहिजे. म्हणजे सशक्त पर्याय आपल्याला उपलब्ध आज आहे, तर त्याचा वापर का करू नये? डी किंवा एस मधून विकतचं दुखणं कशासाठी घ्यायचंय? त्याच्याऐवजी आपण बोरिज प्रॉमचा वापर करूया आणि 100% आपण खूप सक्सेस स्टोरीज आपण ऐकू शकतो बोरिज प्रॉमचे. मी आता यूपीला जाते. गेल्याही वर्षी खूप वेळा तिकडे गेले, तर तिथे ह्याच्यासाठी बटाट्यासाठी सुद्धा खूप लोक गेल्या वर्षी पण त्यांनी वापरलं आणि ह्यावर्षी आधीपासूनच पाहिजे आणि मग आपल्याला रिझल्ट दिसणारच आहेत. सेंद्रिय कर्ब सुद्धा जमिनीचा वाढणार आहे. नायट्रोजन सुद्धा याच्यातून मिळणार आहे आणि अशा पद्धतीने आपण याचा वापर करूया.